नर्मदे हर. शुभप्रभात. 6:50 झालेत. ओम नमः शिवाय शंभो. 6:50 झालेत आणि अजून सूर्य महाराजांचं काही दर्शन झालेलं नाही आहे. हळूहळू वरती डोकावतात येते. नर्मदे हर. अरे नर्मदे हर करायला कालचा मुक्काम आपला करंजिया इथे होता. आता इथून पुढचा मुक्काम डायरेक्ट 19 किलोमीटरवर आहे. हा गोरखपूरला. तर आता त्या दिशेने आपण निघालो आहोत. बाकी आश्रम कसा होता का होता हे डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर सांगेनच. आपल्या गप्पा होतीलच म्हणजे व्हिडिओ बनवताना. नर्मदे नर्मदे हर मित्रांनो. सकाळी इथून आम्ही आता निघत होतो करंजियामधून. तर एका सेवाभावीने चहासाठी बोलवलं. चहासाठी बोलवलं तर इथे आम्ही आलो होतो. पोहे आहेत बघा. इथे पोहे होते, जिलेबी आणि एक तिखट असा रस्सा आहे आणि ही कढी आहे. आणि हे सगळ्या जिन्नस पोह्यामध्ये हे देतात आणि एवढं सुंदर अशी चव लागते त्याची. हा खूप सुंदर अशी चव होती. मस्त चव आहे आणि आमचे महाराज पण ते आवडीने खातात. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि ह्यानी जे सगळं बनवलंय आणि माझ्या आवडीची गोष्ट नंतर आणली आहे समोसे. जर आधी असते तर समोसा पण मी खाल्ला असता. हाँ हम लोग उसको समोसा बोलते हैं. अच्छा हे भाजी वडा पण आहे तिकडे. समोसा भाजी वडा पण ऑलरेडी आधी खाल्लेला आहे. मला समोसा खूप आवडतो. नर्मदे हर. तर तुम्ही पण ह्या करंजियाला आला तर ह्यांच्या दुकानात नक्की येऊन खा. खूप छान आहे. आपकी दुकान का नाम क्या है? राय हॉटेल म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव आहे. करंजियाला एक आश्रम आहे. त्या आश्रमाच्या आधीच हा त्यांचा धाबासारखा आहे. तर तुम्ही आला तर नक्की इथे एकदा भेट द्या. आणि इथे त्यांच्या पोह्याची वगैरे ज्या कॉम्बिनेशन ते लोक देतात ते खूप सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सुप्रभात. सूर्य भगवानांचं दर्शन घ्या. तुम्ही अमरकंटकला माईच्या बग्यामधून आल्यानंतर एक 27-28 किलोमीटर आत आल्यानंतर ह्या उजवीकडे एक बघा पिंपळाचं झाड आहे मोठं. त्या पिंपळाच्या झाडाच्या बाजूने एक रस्ता जातो. तिकडे राय यांचं आश्रम आहे. तर तुम्ही आला तर तुम्ही इकडे बघा अजून एक दुकान वगैरे पण आहे बघा. हैदर रेडीमेड आहे. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जी गल्ली जाते त्या गल्लीमधून आश्रम आहे. म्हणजे तुमची चुकामुक होणार नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. तर अशा प्रकारे करंजियातला आपला रात्रीचा मुक्काम छान झाला. फक्त तिकडे जे पाणी होतं बोरवेलचं ते एवढं गढूळ होतं ना की आपण म्हणू की एक 5 लिटरमध्ये 10 किलोची माती मिक्स केली असेल अशा प्रकारे त्याची परिस्थिती होती. तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सगळं मॅनेज केलं. पण सकाळी पाणीच नव्हतं. त्याचं पण पाणी बंद झालं. तरीसुद्धा आम्ही कसं तरी आपलं नित्यकर्म आटपून वगैरे सगळं करून मैयाची पूजा करून परिक्रमेच्या मार्गावर पुढे निघालो. त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ बनवला मी. आता तुम्ही बघत ऑलरेडी बघितलं असाल. खूप असे चविष्ट छान असे पोहे खाल्ले. चहा तर एक नंबर होती. आता इथून डायरेक्ट आपला मुक्काम 19 किलोमीटर मगाशी मी सांगितलं गोरखपूर तिथे आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि चंदा मामा सुद्धा बघा वरतून कसे बघतात आहे टकामका टकामका. नर्मदे हर. वा वा. पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट चालू आहे. आणि इथे जास्त गाड्या दिसत नाहीत पण हे बऱ्यापैकी आणि हे गाव आहे तसं एकदम जरा डेव्हलप्ड आहे. बऱ्यापैकी सगळ्या सुखसुविधा ह्या गावात आहेत. आधी येताना तर पूर्ण तो घाट रस्ता होता त्यामुळे तिथे काहीच नव्हतं. त्याच्या पुढे सुद्धा काही नव्हतं. आणि आता हे गाव जे लागलं त्याच्यात सगळ्या सुविधा तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काय परचेस करायचं असेल तर तुम्ही आरामात विकत घेऊ शकता. आता पुढे हां हे मोठं गाव आहे. आता पुढे गेलं म्हणजे चांगलं मोठं सरकारी हॉस्पिटल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. इकडे आल्यावर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल किंवा काय आजारपण असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये तुमचं म्हणजे सगळं ट्रीटमेंट होऊ शकते. आता ह्याच्या पुढे
किती किलोमीटरपर्यंत, 19 किलोमीटरमध्ये मला वाटत नाही काही असेल, छोटी छोटी गावं असतील, त्याच्या व्यतिरिक्त काही नसणार आहे. जर असेल तरीसुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी हर. नर्मदे हर मित्रांनो, आता आपण रुसा गावामध्ये प्रवेश केला आहे. करंजिया गावात जिथे मुक्काम केलेला तिथून रुसाची दुरी म्हणजे रुसा हे 12 किलोमीटरवर आहे. आणि हे पण एक मोठं गाव आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील बघा. दुकानं वगैरे सुरू झाली आहेत रुसा गावामध्ये. नर्मदे हर. आणि 12 किलोमीटरमध्ये दाखवण्यासारखं काहीच नव्हतं, नॉर्मल रोड होता. आणि पण एक आहे की माईच्या बग्याच्या इथं आहे बघा आवाज. माईची बग्याच्या इकडून निघालो तेव्हा आपली कुठल्या प्रकारची तिथे सोय झाली नाही. पण करंजिया गावात पोचल्यावर आपल्याला चहा वगैरे सगळं मिळालं. आता सुद्धा सकाळी निघाल्यावर आपल्याला पोहे वगैरे आपण तिथे खाल्लेले, तर परत एका ठिकाणी पोहे चहा सगळी व्यवस्था झाली. तर त्याच्यानंतर पुढे पुढे अशी गावं वगैरे आहेत, तर तुमची समोरून व्यवस्था नाही झाली तर तुम्ही स्वतःही जर काय वाटलं तर घेऊन खाऊ शकता. कारण मध्ये मध्ये गावं आहेत. पाण्याची पण व्यवस्था, कारण आपला कमंडलू 1 लिटरचा कमंडलू आहे, तर ते चालताना तो एक 3-4 किलोमीटर 5 किलोमीटरमध्ये संपून जातो. तर मध्ये मध्ये बोरवेल काय म्हणतो आपण, हापसा किंवा कोणाच्या घरातून पाणी त्याच्यात परत भरू शकतो, रिफिल करू शकतो. नर्मदे हर. इथे वाटतं काय राशनिंगचं दुकान आहे, तर इथे राशन घ्यायला आले सगळे. नर्मदे हर. इकडे बघा किराणा मालाचं दुकान केवढं मोठं आहे नर्मदे. आणि ह्याचा नवीन हॉर्न लावलेला आहे, तर तो चेक करतोय बरोबर वाजतोय काय. दुकानात त्रास झाला तरी चालेल, तो वाजवायचा. नर्मदे हर. बघा इथे पण किराणा स्टोर आहे, पण बंद आहे. ओम शिवाय शंभो. मोठं गाव आहे रुसा. आता ही त्या तटाला सुद्धा सारख्याच नावाची गावं आहेत, म्हणजे इथे रुसा लागला आहे. तसं मला वाटतं दिंडोरीपर्यंत हा म्हणजे उत्तर तट दक्षिण तट गावाची नावं बहुतेक तरी सेम आहेत. बहुतेक म्हणजे 100% बोलता येत नाही, कितीतरी % तीच गावं ह्या तटाला पण आहे. नर्मदे हर असं वाचण्यात आलंय, मी कन्फर्म नाही त्याच्याबद्दल. पुस्तकामध्ये अशी नावं दिलेली आहेत. नर्मदे हर. हे बघा काय स्कूटरमध्ये, अच्छा तुटे बॅग में चैन लावायचं, त्यासाठी बाईकवर फिरतात बघा. ते स्कूटरवरती माईक घेऊन अनाऊन्स करतात आहे की तुटे बॅग में चैन लगाई. बघा बिझनेस टेक्निक. नर्मदे हर. एका फ्लोअर मिल आहे इकडे. ग्राहक सेवा केंद्र, अशी दुकानं भरपूर सापडतील. बँक वगैरे याच्यातून पैसे काढायसाठी इथे ग्राहक सेवा केंद्र असतात, ते ऑनलाईन तुम्हाला पैसे काढून देतात. नर्मदे त्याच्यावर काहीतरी चार्जेस लावत असते. आता रुसा गावामध्ये पण एक आश्रम आहे बहुतेक. नर्मदे हर. JP कम्प्युटर्स. इथे मोबाईल वगैरे बरंच काही आहे. इस्त्री इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. नर्मदे हर. सेलोटेप ने इलेक्ट्रिश विचारतो ह्याच्याकडे असेल. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, गोरखपूर आता इकडून एक 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि रस्ता एवढा सुंदर दिसतोय, मला असं वाटलं तुम्हाला पण दाखवा. दोन्ही बाजूला तीच आपली निलगिरीची झाडं आहेत.
आणि इकडचं वातावरण बघा ते एकदम मस्त आहे. हा ना, हे बघा समोर डोंगर आणि मस्त असं शेत आहे डाव्या बाजूला. आणि परत कसं सावली आहे मस्तपैकी. आणि झाडं खूप उंच असतात त्यामुळे सूर्याची किरण म्हणजे ईस्ट वेस्ट कुठूनही ऊन पडत असेल तर झाडाच्या उंचीमुळे पूर्ण रस्त्यावर सावली असते. आणि हवा पण एवढी छान सुटली आहे. तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल हवेचा, पण मस्त वाटते, एकदम फ्रेश वाटायला लागलं पटकन. नर्मदे हर हे बघा. आणि गाड्या सुद्धा एवढ्या जात नाही आहेत, तुरळक एखाद 30-40 सेकंद 1-1.5 मिनिटांनी अशी वाहनं जात आहेत. त्यामुळे तसा गाड्यांचा आवाज पण जास्त नाही आहे. खूप छान वाटतंय. हे बघा तर गोरखपूरला एक काहीतरी आर्या असं किचन सेंटर आहे. आधी जे परिक्रमावासी आमच्यावर होते ते गेले, त्यांना कॉल केलेला तर तिथे भोजन व्यवस्था आहे. अशा 2-3 ठिकाणी भोजन व्यवस्था आहे, एकाच ठिकाणी नाही आहे. आश्रम पण आहे. तर बघू आता तर आर्या किचन सेंटर जे आहे तिकडे जाऊन भोजन प्रसादी आपण ग्रहण करू, नाही तर दुसऱ्या आश्रमात जाऊन तर अजून कुठेही करू. पण त्याने आर्या म्हणून सांगितलंय तर तिकडे जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. नर्मदे हर हे म्हातारं बघा. मला नर्मदे हर मला कमंडल उचलायला देत नाही, कारण माझा डावा शोल्डर आहे, खांदा आहे, तो दुखतोय. नाही तसा दुखत नाही, झोपेमध्ये फिरताना कटकटकट असा आवाज येतो आणि पेन करते. असं चालताना काही त्रास होत नाही. पण जवळजवळ इकडचा तट म्हणजे काय म्हणतात त्याला, ओंकारेश्वर टू रेवा संगम टू मायकी बघिया इथपर्यंत कमंडलू मीच उचलत होतो. मातारामला दिला नव्हता. मातारामचा कमंडल हे असं मिस्टेक होते, क्षमा करा. कमंडल जो आहे तो बॅगीला त्या अडकवत होत्या. तर इंडोर घेतल्यानंतर आता त्या माताराम मला कमंडल उचलायला देत नाही आहे. त्या माझा डावा शोल्डर दुखतोय, खांदा दुखतोय. ठीक आहे, सगळं पुण्य मी काय घ्यायचं, मातारामला पण घेऊ दे. हे बघा जबलपूर 190 आणि दिंडोरी 48, 200 म्हणजे एक 5-6 दिवसात 6 हे 200. 5 ते 6 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस आपण जबलपूरला. गाडी कशी स्पीडमध्ये एवढ्या बाजूने घेऊन गेला, एवढा रस्ता मोकळा आहे. जसं काय ट्रक चालवतात तसे ते लोक घेऊन जातात. हां, तर मी काय म्हणत होतो, 6 दिवसात मिनिमम आणि 8 दिवसात मॅक्सिमम जबलपूरला आपण पोहोचू. नर्मदे हर. आणि इथे आता कसं आहे की इथे उतार आहे पूर्ण. आपण तिथून चढण होती, इथे उतार आहे, त्यामुळे थोडा स्पीड आपला ॲटोमॅटिक वाढतो आणि किलोमीटर आपण जास्त चालतो. तर ती एक मयाची कृपा. अजून नर्मदे हर. हे बघा किती सुंदर वातावरण, एकदम मस्त वाटतंय. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. तुम्ही आनंद घ्या निसर्गाचा. बघा झाडं, बघा हवा सुटले बघा तेवढी झाडांच्या बुंदावरनं तुम्हाला हवा आहे. आणि आता काहीतरी एक परिक्रम असं त्यांनी सांगितलं की आता परत काहीतरी एक की थंडी वाढणार आहे 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे, आता सवय झाली आहे थंडीची, सहन करायची सवय झाली आहे. म्हणजे 11-12 13 टेम्परेचर वगैरे असेल 12-13 तर काहीच वाटत नाही. एकदमच जर 8-9 असेल तर थोडा त्रास होतो. ठीक आहे, पण आपल्या शरीराला एवढ्या टेम्परेचरची सवय नाही आहे. म्हणजे ते थर्मल वगैरे घालून पण काय उपयोग होत नाही त्याचा. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये क्या थंडी में भी गर्मी का एहसास असं काहीच नाही आहे. थंडीमध्ये ते उलट गार पडते आणि अजून गार वाटते. अशी हे आहे. तर कुठल्या कंपनीचं ते मी सांगत नाही आहे, पण आपल्याला कोणाचं
कंपनीवर ब्लेम करायचं नाही, कारण आपण स्वतः आपल्या मनाने विकत घेतलेले ते. नर्मदे हर. हर हर महादेव. जवळजवळ 1 वाजत आलाय. आपण बहुतेक 1:30 तरी आपल्याला वाजेल गोरखपूरला पोचायला, कारण परत तिथून आपल्याला पुढचा आश्रम 9 किलोमीटर आहे, त्याच्या पुढचा काहीतरी 12 की 15 किलोमीटर आहे. त्याप्रमाणे आपल्याला मॅनेज करायचं. काल तर खूप उशीर झालेला, अक्षरशः काळोख झाला, कारण आपण सगळं पूजा वगैरे सगळे जी होती माईच्या बग्याच्या इकडे ते आटपून 12:30 वगैरे झालेला. त्यानंतर तुम्हाला 1-2 ठिकाणं पण दाखवली मी. तिकडे निघायला उशीर झाला, त्यामुळे पोचायला उशीर झाला. आणि ऑलमोस्ट 28 की 29 किलोमीटरचं आपलं डिस्टन्स आपण चाललो काल. आज पण बहुतेक तेवढंच होणार आहे डिस्टन्स, पण आज कसं सकाळी आपण लवकर निघालो आहे, त्यामुळे काळोख होणार नाही, वेळेत आपण पोहोचू. आणि मेन जे काम असं कपडे धुवायचं ते पण झालेलं नाही आहे. आपल्याकडे दोन जोडच कपडे आहेत, तर माझ्याकडे एक लुंगी एक्स्ट्रा आहे. नर्मदे हर. ओम शिव शंभो. हर हर महादेव. आता उत्तर तटाला होतो तोपर्यंत सूर्य महाराज आपल्या उजव्या हाताकडे असायचे, आता आपल्या डाव्या हाताकडे असतात, कारण आपण आता दक्षिण तटावर आहोत. त्यामुळे ते मागून उगवतात आणि समोर अस्त होतात. उत्तर तटाला ते समोरून उगवायचे आणि मागच्या बाजूला अस्त व्हायचे, म्हणजे सूर्यास्त व्हायचा असं म्हणतो आपण. त्यामुळे इकडे अजून एक गोष्ट तुम्हाला प्रखरतेने सांगू, बऱ्याच लोकांच्या तेवढी लक्षात येत नाही. जेव्हा आपण ह्या तटावर चालतो तर आपला डावा हात जो असतो, दक्षिण तटावर जेव्हा आपण चालतो तेव्हा डावा हात असतो तो काळा जास्त पडतो, किंवा त्याच्या आपला जो तळ हात आहे त्याचा मागची बाजू खूप काळी पडते, करपते लिटरली. पण ते लगेच लक्षात येत नाही कोणाच्या. दोघांचा कलर डिफरन्स भरपूर असतो. आणि जेव्हा ह्या उत्तर तटावर असतो तो उजव्या बाजूला आपला तो हाताला जास्त तो काळा पडलेला असतो, ऊन कंटिन्युअस त्या हाताला लागतं. परिक्रमात आलात तर तुम्हाला जाणवेल, अरे बापरे हात माझा ह्याच्यावर स्किनवर काहीतरी हे होत आहे, जास्त काळपट झालं आहे, तर घाबरू नका. नर्मदे हर.